शिक्षक म्हणजे एक सतत शिकत राहण्याची प्रक्रिया आहे. अध्यापन जितकं महत्त्वाचं असतं, पण त्यासाठी अध्ययनाची तितकीच महत्त्वाची गरज आहे. या दृष्टीने प्रशिक्षण हे एक महत्त्वाचे भाग आहेत. प्रशिक्षणामधून वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण मांडावं हे कळत असतं आणि त्याचा उपयोग वर्ग अध्यापनामध्ये करता येतो. त्याचबरोबर त्याचा उपयोग शाळेतील सहकाऱ्यांबरोबर बोलून त्यांच्या कसं उपयोगाचं होईल या दृष्टीने, त्याचबरोबर गट संमेलनातून परिसंवादामधून बाकीच्या शिक्षकांपर्यंतही पोचवण्यात येतं. आत्तापर्यंत मी जे प्रशिक्षण केलं त्यात राष्ट्रीय स्तरावर अगस्त्या इंटरनॅशनल यांचं हँड्स ऑन ट्रेनिंग होतं. त्याचबरोबर IIT गांधीनगरचं ह्याच वर्षी प्रशिक्षण घेतलं आणि आयसरचं प्रशिक्षण जे घेतलं ते माझ्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण होतं. कारण आयसरच्या प्रशिक्षणातून 10 दिवसांच्या सुट्टीच्या काळात त्यांनी 10 दिवस आम्हाला तिथे बोलवलं होतं आणि त्या काळामध्ये त्यांनी स्टेम पद्धतीने सोपे प्रयोग करून घेतलेत. त्याचबरोबर त्या प्रशिक्षणातून हे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचवावं किंवा ॲज अ ट्रेनर म्हणून कसं पोचवावं याचा खूप सराव करून घेतला आणि यामुळे नंतर आयसरचं फेज 1 मध्ये ऑनलाईन प्रशिक्षण होतं. त्यानंतर त्यातून निवड केलेले जे होते शिक्षक, नाशिक जिल्ह्यातून माध्यमिकचे 2 शिक्षक आणि प्राथमिकचा मी एकटा शिक्षक होतो. आणि नंतर त्यांनी फेज 2चं प्रशिक्षण घेतलं आणि कॅस्केड वर्कशॉप नाशिकला घेतलं. त्यातून माध्यमिक शिक्षकांपर्यंत ते ज्ञान पोहोचवलं. इंतजार की